सीता, काळजी सांगतायत तसं शिवाला आशूला ओवाळू दे आता. अहो वहिनी, आजींच्या वयाचा मान ठेवून तरी आपण तिला परवानगी देऊया. सीताई, एक बाई म्हणून आपल्याला हे समजून घ्यायलाच हवं ना. आणि तू माझी बहीण आहे, तू माझ्या बरोबर प्रत्येक ठिकाणी उभी राहतेस ना, मग तसं शिवालाही करू देत ना. आणि अगं शिवा म्हणते ना की ती लग्न मंडपात येणार नाही, लांबून लग्न बघेल. तू काय हरकत आहे का आता तिला ओवाळायला दिलं? अजिबात नाही आहे. हे बघ, तू ठरवलेल्या गोष्टी यांनी मोडल्या ते तुझ्या डोळ्यासमोर. आणि ही मुलगी इथे नको असताना ही कशी येऊ शकते इथे? ऑलरेडी खूप खोटं बोलून झालंय यांचं. अजून किती नाटकं सहन करायची आहेत? नाही, मागच्या वेळी खरंच आमचं चुकलं होतं. मी तुमची सगळ्यांची माफी मागते. मला खरंच माफ करा. आई आई, तू तू नको माफी मागू. हे बघ, माझी चूक आहे. मी जाते निघून. हे बघ आई, अगं एवढं सगळं होऊन यांनी लग्नाला होकार दिला हीच खूप मोठी गोष्ट आहे ना आपल्यासाठी. आणि काय हरकत आहे, माझ्या यात दोघांनाही लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा आहेतच. मी नाही थांबत, उगाच कोणाला त्रास नको. मी जाते. शिवा, आजी, आता रडायचं नाही प्लीज. अगं आपल्या दिव्याचं लग्न आहे की नाही, मग ते छान आनंदात एकदम खुशीत झालं पाहिजे, एकदम भारी आहे की नाही. तू छान राहा. मी आहे. शिवा थांब. तू जाऊ नकोस. तू आशूला ओवाळ. सीता, अगं असं काय करतेस? हे बघ, तिने तुला दिलेला शब्द अजून मोडलेला नाहीये. तुला ती आतमध्ये यायला नकोय ना, तर ती आत येणार नाही. आणि हे बघ, ही एकच गोष्ट आहे ज्यात शिवाला सहभागी होता येणार आहे, कारण ती इथे बाहेर आहे. त्यामुळे असं करू नकोस. ठीक आहे, तुम्हाला सगळं स्वतःच्याच मनासारखं करायचं असेल, काही ऐकायचंच नसेल माझं, तर तयार आहे. होय शिवा. जावई बापू, तुमचे शूज काढाल का? कशाला? अहो, तुमचे पाय धुवायचे होते. काकू प्लीज, मी जावई असलो ना तरी हे काही करू नका. मी लहान आहे तुमच्यापेक्षा वयाने. पाय पडतो. अहो, वा वा आशू, शाब्बास. भाऊ आणि सीताईचे संस्कार आहेत. आणि पाय धुण्याने सादर होतो असं नाहीये. वंदना ताई, अहो याची काहीच गरज नव्हती.
बरं चला आता आपण आज जाऊया. जरा बराच वेळ आपण बाहेर थांबलोय आणि मुहूर्त नको ठरवत जायला. होय होय, या की या. चला चला चला. माझे पाय पण दुखायला लागले, लवकर चला ना. चल चल. या. दिव्या थांब. या सगळ्या गोष्टीमुळे तुला खूप त्रास झाला असेल. जे काही झालं ना त्यासाठी आय एम रिअली सॉरी. आज सॉरी म्हणतोय हे बरं आहे. जाऊ दे, मला काय. दिव्या तुला राग तर नाही ना आलाय? नाही अरे, तू का सॉरी म्हणतोयस? मुळात ह्या सगळ्यात तुझी काही चूकच नव्हती. हे बघ ना, आता आपलं लग्न काहीही प्रॉब्लेम्स न येता पार पडेल. मी आहे ना. चल. आशूची काही चूक नसताना आशू का सॉरी बोलला आणि दिव्याही त्यावर काही बोलली नाही. मुळात जे काही घडलंय त्यानंतर दिव्याने आशूला सॉरी बोलायला हवं होतं ना. हे तर उलटच चाललंय. साहेब साहेब ऐका ना साहेब. साहेब साहेब ओ ओ साहेब साहेब मला एक फोन करू द्या ना प्लीज साहेब. तुला चांगल्या भाषेत चांगले समजत नाही का रे? हे बघ, लक्षात ठेव, तुला माझ्याशिवाय इथून कोण नाही काढू शकत बाहेर. हे बघा साहेब, मला फक्त एक फोन करायचा आणि तो माझा अधिकार आहे. हा असा माझा अधिकार तुम्ही माझ्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. एक फोन मला करूच द्या प्लीज. अधिकार? चुका करताना अधिकार नाही कळत का रे तुला? हे बघा, हे तुम्ही जे करताय ते फार चुकीचं आहे. हे कायद्याच्या बाहेर वागताय तुम्ही माझ्याशी. साहेब साहेब मला सुद्धा माझा अधिकार कळतो. माझे माझे खूप कॉन्टॅक्ट आहेत, तुम्हाला माहित नाही. काय रे, दाखव तुझी ओळख, दाखव. कोण आहे तू आणि कोणाला कायदा शिकवतोय? मी विनंती करतो, प्लीज मला एक फोन करू द्या. मी खरंच काही नाही केलं साहेब. माझी दिव्या तिकडे थांबली असेल. आमचं लग्न होणार आहे साहेब. आयुष्य बर्बाद होईल साहेब. प्लीज एक फोन करू द्या. काय बोललास तू? लग्न तुझं? हवलदार, येस सर. ऐकलंस ना? हो साहेबांचं लग्न आहे, आपल्याला जावं लागेल लग्न. हो सर, जाऊ नक्कीच. ये, तुझ्या कपड्यांवरून वाटतं का तुझं लग्न आहे? हा, पण एक गोष्ट मात्र वाटते, कोणाच्या तरी कार्यक्रमात गोंधळ मात्र नक्की करणार नाही साहेब. बस तिकडे. साहेब साहेब ऐकून घ्या साहेब. साहेब 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 माझी दिव्या तिकडे थांबली हो साहेब. साहेब प्लीज ऐकून घ्या एकदा तरी. प्लीज साहेब एकदा ऐकून घ्या साहेब. समजा आणलेस ना सामान. आई, मला ना थोडी काळजीच वाटते. वंदे, आता कसली काळजी वाटते ग तुला? आओ, शिवानी पण इथेच आहे ना. वंदे, अगं इथं आली आहे म्हणजे ती इथं आत आली आहे का? आहे ना, बाहेर आहे का नाही ती? मग आणि हे बघ, माझ्या शिवानं सबूत दिलाय. तो सबूत ती मोडणार नाही. तुला माहित आहे ना, शिवानी एकदा सबूत दिला की ती तो पाळते. मग उगा कशाला टेन्शन घ्यायचं? हो आई, पण मागच्या वेळेसारखी काही गडबड व्हायला नको. माझी शिवा नाही करणार गोंधळ. वंदे, शिवा आता लगीन तरी बघू शकल ग. नाही हे बघ, हे समज भाऊंमुळं झालंय. काय माझ्या लेकराचं नशीब आहे, लग्नाच्या मंडपात येऊन लग्नात सामील होणार नाही. एकीकडं लग्नात सामील होणार नाही, पण एकीकडं बनीच्या लग्नाची तेवढीच काळजी. त्या लग्नात काय गोंधळ होऊ नये, लग्न व्यवस्थित पार पडावं म्हणून त्याचा बी विचार करते आणि त्याच्यासाठी राबते. खरंय आई.
आता तरी आहे ना आपल्यासाठी दिव्याचं लग्न महत्वाचं आहे. आता काही गोंधळ व्हायला नको. त्यातल्या त्यात हे बरं आहे, लांबून का होईना पण शिवानीला हे लग्न बघता येणार, तेवढं तरी समाधान. अगं पण वंदे, लग्नात सामीलून जो काय आनंद मिळतो तो वेगळा असतोय ग. काही कळतंय मलाही वाईटच वाटतंय, पण आपण तरी काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. शिवा, इथे का फेऱ्या मारतोय? ते लग्नात लफडी नको काही म्हणून म्हटलं इथे थांबावा जरा. बरं, आशू भेटला का तुला? नाही, सकाळनंतर दिसला नाही आणि त्याला पण भेटायचं नाही असं वाटतं. असं नाहीये, तो काय कळतं रे मला. आणि काही प्रॉब्लेम नाही, मला आता माझ्या बहिणीचं लग्न खूप नीट झालं पाहिजे एवढीच इच्छा आहे. आणि आशूच्या आयुष्यातला पण किती मोठा दिवस आहे, किती खुश असेल तो. आणि त्याला असं समोर बघून मला त्रास नाही द्यायचा. मला खात्री आहे आशूना माझ्या बहिणीला खूप लाडात ठेवेल. सगळं छान होईल त्यांचं. आणि त्यासाठी लग्नात आलं पाहिजे असंही काही नाही, काम राहिलं तरी चालेल की. शिवा, एक प्रश्न विचारू? हा विचार. तुला वाईट वाटतंय का? पागल आहे का बाई, मी खुश आहे. अरे माझ्या सख्या बहिणीचं आणि मित्राचं लग्न होतंय, आपण का खुश नसणार? जाम खुश आहे आपण. अंजा, तू इकडे काय करतोस? अरे ती शिवा इथे फेरा मारत होती म्हणून तुला विचारायला आलो. काय आपल्याला खूप काम आहेत. लग्न आहे माझं आज, बरीच तयारी करायची आहे. सुचल माझ्या काय आहे, कुठली गडबड व्हायच्या आत मला लग्न करायचं. झालेत तेवढे तमाशे खूप झालेत. उगाच का बोलतोय तिला? का खोड काढतोय? ती काय बोलली आहे का तुला? चुकीचं बोललो का काही मी? आणि मला तसंही आईने सांगितलंय की काही लोक आली आहेत आज, ती फक्त बघायला आणि लक्ष ठेवायला आली. अशी गप्प राहा, उगाच लहान मुलासारखा वागू नको. ठीक आहे. अरे माझ्या बरोबर बोलतोय तो. मी फक्त लक्ष ठेवायलाच आलोय. मी जाईन निघून, सगळं झालं. चल तू चल, काम आहेत खूप आपल्याला. चल. भाई ते बाकी काय पण बोला, एक गोष्ट खरंच भारी झाली. कुठली? अरे त्या चंदनला पोलिसांकडे दिलं ते, तो आता आपल्यामध्ये येणार नाही. अरे पण त्यात त्याची एकट्याची चूक आहे का? आपली दिव्याताई पण भेटली ना त्याला. पण भाई, प्रयत्न त्यानेच केले होते ना. शिवाने बरोबर केले यार. आता सगळं ओके होईल काय? पण मला एकच कळत नाही, पण हे सगळं होतंय कशासाठी हेच कळत नाही मला. हो ना यार, काय स्वप्न बघितली होती यार. आशू आणि शिवाचं लग्न होईल, शिवाला आयुष्यात पहिल्यांदा तिच्या मनासारखं काहीतरी मिळेल. पण सगळ्या स्वप्नावर पाणी. खरं तर या ठिकाणी ना शिवा आणि आशूचं लग्न व्हायला पाहिजे होतं, पण तिथं दिव्याताईचं होतंय. नाहीतर काय. आणि आपली शिवा काय करते, लग्नात अडथळा येऊ नये म्हणून लक्ष देऊन बसले. अरे ती एवढं सगळ्यांसाठी करते, पण देव तिच्या मनासारखं का करत नाहीये? देवाचं माहित नाही, पण शिवा आपल्यासाठी सगळं काही आहे. मग आता पण आपण तिचं स्वप्न पूर्ण करू शकतो.
म्हणजे अरे म्हणजे शिवा आणि आशूचं लग्न लावून देत. तू येडा आहे का रे? अरे आता थोड्या वेळात आशू आणि दिव्याचं लग्न होणार आहे, ते कसं मोडणार आहे आपण? काही काय हळू बोल ना जरा. त्यात कठीण काय एवढं? अरे पण ते करणार कसं? हे बघ सोपं आहे. आपण त्या दोघांचं लग्न लागायच्या आधी ना आशू आणि शिवाला कुठेतरी घेऊन जायचं आणि तिकडे त्यांचं लग्न लावायचं. पिक्चर आहे का? अरे पण हे खरं झालं ना तो खूप भारी होईल यार. आपली शिवा आयुष्यभर खुश राहील. ए तुला भूक लागले का? जा मागे स्टार्टर चालू झाले, जा खाऊन घे जा. काय पण बडबडते. आणि तुला वाटतं का शिवाई आपल्याला करू देत? आणि समज तिने जर आपल्याला करू दिलं तर ती काय करेल? इकडे दिव्याला आणेल आणि आशू सोबत लग्न लावून देईल. कारण का तिने ते सगळं ठरवलं. विसरला काय रे? आणि हा तिने आपल्याला सांगून ठेवलंय उगाच शहाणपणा करायला नको. हो हो मी आपलं मला नुसतं आपलं हे नको करू ते नको करू. तुम्हाला वाटतं का शिवाला त्रास व्हावा म्हणून? ए भाई तिला ना आता आपण फुल सपोर्ट केला पाहिजे. आपण तिच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे. हे आपण सांग रे याला. बरोबर बोलतोय तो. हे बघा उगाच काही करायला नको, नाही तर कशात तरी अडकू आपण. हा आणि त्या गुंडाला शिवाने जेलमध्ये टाकलं ना तसं आपल्याला पण टाकेल. जायचं जेलमध्ये? सर चंदन. मॅडम मॅडम बरं झालं मॅडम तुम्ही आलात. त्या शिवाने मला इकडे टाकलं. चंदन मी आली आहे ना आता, मी करते काहीतरी. सर प्लीज ह्याला सोडा. म्हणजे ह्याने जर काही चूक केली असेल तर त्याची जबाबदारी मी घेते. म्हणजे आम्ही घेतो ना जबाबदारी त्याची. पण आता प्लीज त्याला सोडा प्लीज. मॅडम पुराव्यासहित आत टाकलाय त्याला. असा सोडू शकणार नाही मी त्याला. प्रिया इन्स्पेक्टर, तुम्हाला वेगळं काही सांगायची गरज मला वाटत नाही. मी कोण आहे हे तुम्हीच चांगलंच ओळखता. तुमची व्यवस्थित काळजी घेतली जाईल आणि तुमच्या अडचणीही दूर केल्या जातील. नाही म्हणजे या खुर्चीत बसून तुमच्या अडचणी वाढतच जातात दर महिन्याला, हे माहिती आहे मला. पण मी एका मिनिटात हे सगळं सॉल्व्ह करू शकते. काय मॅडम मस्करी करताय काय? मॅडम मॅटर मोठा आहे, त्याला आम्ही असं नाही सोडू शकत. बरं बरं मला सांगा, घरी जाताना बायको मुलांसाठी काय घेऊन जाणार? मी सांगू? ब्रँडेड कपडे आणि हे पॅकेट घेऊन गेलात तर खुश होतील घरचे. वजनदार आहे हे पॅकेट. स्मार्ट टीव्हीचा EMI सुद्धा जाऊ शकतो. हुशार आहात मॅडम तुम्ही. हवलदार बाहेर काढा त्याला. इन्स्पेक्टर असावेत तर तुमच्यासारखे. सगळ्यांना नाही मिळत हा आनंद. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. मी खरंच खूप घाबरलो होतो. ए जरा लांब राहा. आणि यावेळी सोडवलंय तुला, पण पुन्हा अशी चूक करू नकोस. हो मॅडम, पण मी मुद्दाम तर नाही केलं ना. आता जे ठरवलं होतं ते नाही झालं तर मग मी तरी काय करणार? झालं तुझं रडगाणं सुरू. बंद करत आहे सगळं. पुढे काय करणारस? मॅडम प्लॅन तर दिव्याला तिच्या घरातनच पळवण्याचा होता. शिवाने ऐन वेळेस माती खाल्ली आणि हे सगळं झालं. त्या शिवापासून लांब राहा आणि काय काम आहे ना ते विसरू नकोस. लग्नाच्या आधी सगळं व्हायला पाहिजे.
आधीच खूप वेळ वाया घालवलास हो मॅडम. आणि खूप मातीही खाऊन झाली. आता वास कर. आणि जर काम वेळेत झालं नाही ना तर याच पोलीस स्टेशनमध्ये सडवट ठेवे ना आयुष्यभर.